सोमवारची ती वादळी दुपार अखेर शांत झाली होती. महाजन इन्फोटेकच्या ज्या बोर्डरूममध्ये काही वेळापूर्वी सायलीच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई सुरू होती, तिथे आता शांतता पसरली होती. पोलिसांची गाडी विक्रांत महाजन आणि रियाला घेऊन निघून गेली होती. कंपनीच्या इतर डिरेक्टर्सने सायलीची जाहीर माफी मागितली होती आणि तिचा सन्मान पुनर्संचयित केला होता. पण सायलीचे लक्ष या कशातच नव्हते. तिचे डोळे फक्त एकाच माणसाला शोधत होते, तो म्हणजे सागर कदम. सागरने बोर्डरूमच्या खिडकीपाशी उभे राहून आपला काळा कोट काढला आणि तो हातावर घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता होती, जणू काही फार मोठे घडलेच नाही. सायली त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. काही वेळापूर्वी तिने मारलेली घट्ट मिठी आणि त्या मिठीत जाणवलेली सुरक्षितता अजूनही तिच्या अंगावर रोमांच आणत होती. सागर, सायलीचा आवाज अत्यंत मऊ आणि हळवा आला. तिच्या या आवाजात कॉलेजमधील ती कडक सायली कुठेच नव्हती. सागरने मागे वळून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हसू उमटले. हो, बोल सायली. तुझी सगळी इज्जत, तुझी नोकरी आणि तुझा स्वाभिमान तुला सुखरूप परत मिळाला आहे. आता घाबरण्याची काहीच गरज नाही. मला समजत नाहीये, मी तुझे आभार कसे मानू. जर आज तू या काळ्या कोटात आणि वकील बनून माझ्या पाठीशी उभा राहिला नसतास, तर कदाचित मी आज तुरुंगात असते. माझे बाबा हा धक्का सहन करू शकले नसते. सायलीचे डोळे पुन्हा पाणावले. सागर तिच्या आणखी जवळ आला. त्याने आपला रुमाल काढून तिचे अश्रू पुसले. सायली, आपण लग्न केले आहे. परिस्थिती कशीही असली तरी आपण एकमेकांचे पती-पत्नी आहोत. आणि वकिलीच्या भाषेत सांगायचे तर क्लायंटला वाचवणे हे वकिलाचे कर्तव्य असते, पण पत्नीचे रक्षण करणे हा पतीचा धर्म असतो. मी फक्त माझा धर्म निभावला. आणि राहिला प्रश्न आभार मानण्याचा, तर कॉलेजमध्ये तू माझे जेवढे प्रेशर्स वाढवले होतेस, त्या बदल्यात हे फी समजून घे. सागरने वातावरण हलके करण्यासाठी जुनी आठवण काढून थट्टा केली. सायलीने रडता रडताच एक हलकी चापट सागरच्या खांद्यावर मारली. तू कधीच सुधारणार नाहीस ना सागर. इतक्या गंभीर प्रसंगातही तुला कॉलेजची भांडणं आठवतायत. ती हसली. तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहून सागरच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने पहिल्यांदाच सायलीला इतक्या जवळून आणि एवढ्या प्रेमाने हसताना पाहिले होते. बरं, आता खूप उशीर झाला आहे. घरात आई आपली वाट पाहत असेल. आपण घरी निघायला हवे, सागर म्हणाला. दोघेही ऑफिसच्या इमारतीबाहेर आले. सायलीने आज स्वतः गाडी चालवण्याचा हट्ट केला. रात्रभर तू हॉस्पिटलमध्ये जागा होतास. सकाळी कोर्टाच्या फाईल्स तपासल्यास आणि आता एवढी मोठी केस लढलास. तू खूप थकला असशील. आज गाडी मी चालवणार, सायलीने हक्काने सांगितले. सागरनेही जास्त वाद न घालता गाडीची चावी तिच्याकडे दिली आणि तो शेजारच्या सीटवर बसला. गाडी पुण्याच्या रस्त्यावरून धावू लागली. दुपारी 2 वाजून गेले होते. गाडीत रेडिओ सुरू होता आणि त्यावर एक जुने रोमॅन्टिक गाणे वाजत होते. सायलीचे लक्ष ड्रायव्हिंगवर होते, पण तिचे मन मात्र शेजारी बसलेल्या सागरभोवती रेंगाळत होते. सागरने खिडकीबाहेर डोके टेकवले होते आणि थकव्यामुळे त्याचे डोळे हळूहळू मिटत होते. सायलीने रेडिओचा आवाज थोडा कमी केला, जेणेकरून सागरला शांत झोप लागेल. गाडीतल्या त्या शांततेत सायलीला जाणवले की ज्या सागरला ती आजवर स्वतःचा सर्वात मोठा शत्रू मानत होती, तो प्रत्यक्षात किती समजूतदार आणि खंबीर आहे. माणसाचा स्वभाव वरून जसा दिसतो तसा तो आतून नसतो, याची प्रचिती तिला आली होती. सागरच्या या नव्या रूपाने सायलीच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाची एक हळवी पालवी फुटू लागली होती. तासाभराने गाडी घरासमोर आली. सायलीने गाडी थांबवली, पण तिने सागरला उठवले नाही. ती काही वेळ फक्त शांतपणे त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याचा तो शांत चेहरा तिला खूप गोड वाटत होता.
इतक्यात सागरने अचानक डोळे उघडले. सायलीला स्वतःकडे पाहताना पाहून तो चमकला. आपण पोहोचलो? सागरने स्वतःला सावरत विचारले. हो, पोहोचलो. चल आत जाऊया. सायलीने लाजून आपला चेहरा बाजूला केला आणि ती गाडीबाहेर पडली. सागरच्या लक्षात आले होते की सायलीच्या नजरेत आता बदल झाला आहे आणि हे बघून त्याच्याही मनात एक सुखाची जाणीव झाली. घरात पाऊल टाकताच घरातील वातावरण नेहमीपेक्षा वेगळे आणि उत्साही वाटत होते. आई आता पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या आणि त्या हॉलमधील सोफ्यावर बसून बाबांशी गप्पा मारत होत्या. विशाल दादा देखील नाश्ता करून टीव्ही पाहत होता. सागर आणि सायलीला एकत्र घरात येताना पाहून आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटला. आले माझे राजा आणि राणी. सायली, कशी झाली ग तुझी मीटिंग? काल रात्रीच्या धावपळीमुळे तू सकाळी खूप घाईघाईत गेली होतीस. नाश्ताही नीट केला नव्हतास, आईने काळजीने विचारलं. त्यांना ऑफिसमधील त्या 50 लाखांच्या वादळाबद्दल काहीच माहीत नव्हते, कारण सागर आणि सायलीने घरच्यांना ताण येऊ नये म्हणून सर्व काही लपवून ठेवले होते. सायलीने सागरकडे पाहिले. सागरने डोळ्यांनीच काही सांगू नको अशी खूण केली. हो आई, मीटिंग खूप छान झाली. सगळे प्रश्न सुटले आणि मला एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारीही मिळाली. सायलीने खोटे पण गोड हसून सांगितले. बघितलं का हो, मी म्हटलं होतं ना, आपली सायली पायगुणाची आहे. ती आल्यापासून घरातली सगळी संकटं दूर होत आहेत. माझी तब्येतही बरी झाली आणि तिच्या ऑफिसचं कामही छान चाललंय, आई बाबांना म्हणाल्या. बाबांनीही आनंदाने मान डोलावली. सायली, तू आधी खोलीत जाऊन कपडे बदलून घे. मी स्वयंपाकघरात आज खास बेत केला आहे. माझ्या सुनेने काल रात्री माझी जी सेवा केली त्याबद्दल आज मी तिला स्वतःच्या हाताने जेवू घालणार आहे. आई उठायला लागल्या. नाही आई, तुम्ही अजिबात उठू नका. तुम्हाला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. मी आणि सागर मिळून ताटं वाढतो. सायलीने आईला प्रेमाने परत सोफ्यावर बसवले. सायली स्वयंपाकघरात गेली. तिने हातपाय धुतले आणि जेवणाची ताटं तयार करायला घेतली. इतक्यात सागरही तिथे आला. त्याने गुपचूप मागे उभे राहून सायलीच्या हातातून भाजीचे भांडे घेतले. मी मदत करतो, सागर म्हणाला. नको, मी करेन. तू जा बाहेर बस, सायलीने म्हटले. अहो वकिलांच्या असिस्टंट, हा वकिलाचा हुकूम आहे. गुपचूप ताटं घे आणि बाहेर चल, सागरने जुन्या कडक स्वरात म्हटले, पण त्याच्या डोळ्यात हसू होते. सगळे एकत्र जेवायला बसले. आईंनी सायलीच्या ताटात गुळवणी आणि गरम पुरणपोळी वाढली होती. सायली, हा पहिला घास घे आणि सांग कसा झाला आहे बेत, आईंनी कौतुकाने म्हटले. सायलीने पुरणपोळीचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला. चव खरोखरच अप्रतिम होती, पण त्याहूनही जास्त त्या घासात आईची माया आणि सासरची आपुलकी होती. सायलीचे डोळे भरून आले. तिने लहानपणापासून आईचे सुख पाहिले नव्हते. तिचे संगोपन बाबांनीच केले होते. आज सासूच्या रूपाने तिला तिची आई परत मिळाल्यासारखे वाटत होते. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून टेबलच्या खालून सागरने हळूच आपला पाय सायलीच्या पायाला लावला. सायलीने दचकून सागरकडे पाहिले. सागरने न बोलता फक्त डोळ्यांनीच काय झालं असं विचारलं. सायलीने मान हलवून काही नाही असं सांगितलं आणि ती हसली. जेवणं झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. सायलीने स्वयंपाकघर आवरले आणि ती जेव्हा त्यांच्या खोलीत आली तेव्हा दुपारचे 4 वाजत आले होते. खोलीत येताच तिने पाहिले की सागर बेडवर झोपून छताकडे पाहत काहीतरी विचार करत होता. सायली हळूच बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. सागर, तू अजून झोपला नाहीस? खूप विचार करतोयस. सागरने तिची चाहूल लागताच कुशी बदलली आणि तिच्याकडे पाहिले. सायली, ऑफिसचं संकट तर टळलं, पण आता आपल्या आयुष्याचं काय? आपण हे लग्न फक्त एका करारासारखं घरच्यांच्या समाधानासाठी केलं होतं. आपण एकमेकांचे शत्रू होतो, पण आज जे काही घडलं त्यानंतर. सागरने वाक्य अपूर्ण सोडले. सायलीचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिला माहीत होते की सागर काय विचारतोय.
तिने खाली मान घातली आणि आपल्या साडीच्या पदराला बोटांनी पिळू लागली. मला माहीत नाही सागर, पण इतकं नक्की माहिती आहे की आजवर मी ज्या सागरला ओळखत होते तो खरा सागर नव्हताच. आज मला तुझा अभिमान वाटतोय. सायलीचे हे प्रांजळ बोलणे ऐकून सागरच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात हॉलमधून आईचा आवाज आला. सायली, अगं सायली, जरा बाहेर ये ना. सायलीने झटकन स्वतःला सावरले आणि ती लाजून खोलीबाहेर धावली. सागर बेडवरच पडल्या पडल्या हसू लागला. त्यांच्या नात्यातली ही पहिली प्रेमाची सायंकाळ होती. दिवस हळूहळू सरकत होते आणि सायली सागरच्या नात्यातली कटुता आता पूर्णपणे संपली होती. दोघेही एकमेकांची खूप काळजी घेऊ लागले होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत त्यांच्यात एक सुसंवाद तयार झाला होता. सायली ऑफिसला जाताना सागर तिला ड्रॉप करायचा आणि संध्याकाळी दोघे एकत्र घरी यायचे. घरातल्या कोणालाही त्यांच्यात कधीकाळी 36चा आकडा होता याचा संशयही येत नव्हता. शनिवारची सकाळ होती. सागर काही कामानिमित्त कोर्टात गेला होता. घरी फक्त आई, सायली आणि बाबा होते. सायलीला ऑफिसला सुट्टी असल्यामुळे तिने आज सागरची खोली म्हणजेच आता त्यांची खोली साफ करायचे ठरवले. ती कपाटातली सागरची जुनी पुस्तके आणि फाईल्स व्यवस्थित लावत होती. कपाटाच्या अगदी वरच्या कप्प्यातून एक जुनी काळ्या रंगाची डायरी खाली पडली. डायरी खाली पडताच त्यातून काही जुने फोटो आणि वाळलेले गुलाबाचे फूल बाहेर आले. सायलीने कुतूहलाने ते फोटो उचलले. फोटो पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचे हसू उडाले. तो फोटो कॉलेजच्या दिवसातील होता, पण त्यात सागरसोबत एक अत्यंत सुंदर मुलगी उभी होती. दोघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि त्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते. सायलीने उत्सुकतेने ती डायरी उघडली. डायरीच्या पहिल्याच पानावर सागरच्या अक्षरात लिहिले होते, माझे पहिले आणि शेवटचे प्रेम, तन्वी. डायरीची पाने उलटताना सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. त्यात सागरने तन्वीबद्दलच्या आपल्या भावना, तिच्यासोबत घालवलेले क्षण अतिशय सुंदर शब्दात मांडले होते. डायरीच्या शेवटच्या पानांवर मात्र खूप दुःख आणि संताप लिहिलेला होता. तन्वीने सागरला अचानक सोडून दुसऱ्या कोणा श्रीमंत मुलाशी लग्न केलं होतं, ज्यामुळे सागर पूर्णपणे खचला होता. हे वाचताना सायलीच्या मनात एक विचित्र हुरहुर आणि जळफळाट निर्माण झाला. तिला पहिल्यांदाच जाणवले की जिला ती स्वतःची जागा समजत होती तिथे आधीपासूनच कोणा दुसऱ्याचे राज्य होते. सागरच्या मनात अजूनही तन्वीबद्दल काही भावना बाकी आहेत का? या विचाराने सायलीचे मन अस्वस्थ झाले. ती डायरी हातात धरून विचार करत असतानाच खोलीच्या दारावर सागरची चाहूल लागली. सागर कोर्टातून परत आला होता. तो आनंदाने खोलीत आला. सायली, बघ आज मी तुझ्यासाठी काय आणलंय, तुझी आवडती मलाई कुल्फी. पण सायलीचा गंभीर आणि पडलेला चेहरा पाहून सागर थांबला. तिचे लक्ष कुल्फीकडे नव्हते. तिचे डोळे कपाटापाशी पडलेल्या त्या डायरीवर खेळले होते. सागरचे लक्ष त्या काळ्या डायरीकडे गेले आणि त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्याने झटकन पुढे होऊन सायलीच्या हातातून ती डायरी हिसकावून घेतली. सायली, ही डायरी तू का उघडलीस? तुला माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला? सागरचा आवाज अचानक खूप कडक आणि रागीट झाला. सागरचा हा अवतार सायलीने लग्नानंतर पहिल्यांदाच पाहिला होता. ऑफिसच्या केसच्या वेळी जो सागर तिचा रक्षक बनला होता, तो आज एका जुन्या डायरीसाठी तिच्यावर ओरडत होता. सायलीचा स्वाभिमान दुखावला गेला. वैयक्तिक गोष्टी? सागर, मी तुझी पत्नी आहे आणि या डायरीत जे काही लिहिलं आहे ते वाचून मला अधिकार काय असतो ते समजलंय. तुझ्या मनात अजूनही ती तन्वीच आहे ना? मग माझ्याशी लग्न का केलंस? माझ्याशी हे प्रेमाचं नाटक का करत होतास? सायलीनेही आपला आवाज चढवला. नाटक? तुला हे नाटक वाटतंय? सायली,
ती माझ्या भूतकाळातील गोष्ट आहे. तिचा आपल्या आजच्या नात्याशी काहीच संबंध नाही. पण तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीतल्या गोष्टी तपासल्यास हे मला अजिबात आवडलेलं नाही. सागरने डायरी कपाटात ठेवत म्हटले. ही फक्त तुझी खोली नाही आहे सागर, ही माझीही खोली आहे. पण मला समजलं, मी फक्त नावापुरती या खोलीत आहे. तुझ्या मनात तर अजूनही तन्वीच राहते. सायलीच्या डोळ्यातून संतापाचे आणि दुःखाचे अश्रू वाहू लागले. दोघांमधील हे वादळ इतके वाढले की गेल्या काही दिवसात निर्माण झालेला जिव्हाळा एका क्षणात नाहीसा झाला. सायलीने आपली उशी आणि चादर उचलली आणि ती खोलीबाहेर जाण्यासाठी निघाली. कुठे चालली आहेस तू? सागरने विचारले. मी हॉलमध्ये झोपणार आहे. मला अशा माणसासोबत एका खोलीत राहायचं नाही आहे, ज्याचं मन स्वच्छ नाही. सायलीने दार जोरात आपटले आणि ती बाहेर निघून गेली. सागर हताश होऊन बेडवर बसला. त्याने डोक्याला हात लावला. ज्या नात्याची नुकतीच गोड सुरुवात झाली होती, तिथे भूतकाळाच्या एका जुन्या पानाने पुन्हा एकदा मोठे वादळ आणले होते. आता या वादळातून सायली आणि सागरचे नाते कसे वाचणार? सागरच्या कपाटात सापडलेली ती काळी डायरी सायली आणि सागरचा संसार उद्ध्वस्त करणार का? रागारागात खोली सोडून हॉलमध्ये झोपायला गेलेल्या सायलीला पाहून सागर घरच्यांसमोर काय उत्तर देणार? आणि सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसेल जेव्हा सागरच्या आयुष्यातून दूर गेलेली त्याची पहिली प्रेयसी तन्वी अचानक त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून समोर येईल. तन्वीच्या अचानक येण्याने सायली काय पाऊल उचलणार? सागर कोणाची बाजू घेणार? आपल्या भूतकाळाची की वर्तमान काळाची? पाहत रहा प्रेम लग्नानंतरचे या कथेचा पुढील अतिशय रंजक भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.